आता आपण सोलापूरची परिस्थिती बघावली. म्हणजे मगाशी माझं एक फोनवर बोलणं झालं. त्या बोलण्यामध्ये मला कळालं की दादा आम्ही आता उभं राहणंसुद्धा अवघड आहे. आता नवीन पीक पिकवणंसुद्धा अवघड आहे. कारण जी माती आमच्या रानामध्ये होती ना, ती मातीसुद्धा आता वाहून गेल्या. इतकं पाणी झाली. 90 वर्षांपूर्वी असा काहीतरी थोडाफार पाऊस झाला होता. एकतर तो म्हणजे सतत कोरडा भाग असतो. त्या लोकांना नद्या माहीत नाहीत कारण त्या सतत कोरड्या असतात. धरणातून इकडून तिकडून जे काही पाणी त्यांना सोडलं जातं ना, ते पाणी ते लोक प्यायला वापरतात. पाण्याचे खूप हाल होतात त्या साईडला. आज जनावरं गेली, स्वतःची शेती गेली, जी राबून मिळवून जी काही पिकं आता तुडीला आली होती किंवा जी काही पिकं मार्केटला येणार होती, ती सगळी पिकं संपून गेली. आज महाराष्ट्र सरकारनं त्यांना मदत जाहीर केली. मदत जाहीर केला ठीक आहे, पण ती त्यांच्या खात्यावर जाऊ दे. कारण त्यांना उभं राहायचं आहे, त्यांचं अस्तित्व पुन्हा टिकवायचं आहे. पुन्हा आपल्यालाच पोटाला खायला मिळण्यासाठी त्या लोकांना पुन्हा शेतात काहीतरी पिकवायचं आहे. कित्येक लोकांची घरं वाहून गेली, जनावरं दावणीला बांधलेली तशीच राहिली. कारण काय करणार 11th आवरला. शेवटच्या क्षणी कोणतंच सुचू शकत नव्हतं. ते आज घडलं. दुर्दैव आहे. निसर्गासमोर आपली कोणाचीच ताकद चालत नाही. आपण काहीच नाही करू शकत. पण सरकार तुम्ही एक करू शकता, त्यांची मदत जी काही तुम्ही जाहीर केलं आहे ना, कागदोपत्रांसाठी 15 दिवस, महिनो, 2 महिने त्यांना फेऱ्या मारायला लावण्याऐवजी त्यांना मदत करा. त्यांच्या लवकरात लवकर त्यांच्या अकाउंटवरती, त्यांच्या खात्यावरती, त्यांच्या हातामध्ये त्यांची रक्कम त्यांना मिळू दे. तुम्ही नुकसान भरपाई 100% नाही करू शकत, ही जी पूर्वकल्पना आहे सगळ्यांना. पण आज तो उभा राहिला पाहिजे. कुठंतरी खचून जाऊन एखाद्या जरी शेतकऱ्यांना आत्महत्या केली ना, तर ते आपल्यासाठी म्हणजे आपणच पापी आहोत असं म्हणावं लागेल कुठंतरी. तुम्ही उठा, करा. अख्ख्या देशाला अन्नधान्य पुरवणाऱ्या शेतकऱ्याला आज परत उभा करायची गरज आहे. आणि हे उभं झाल्यानंतर आहे ना, माझी महाराष्ट्र सरकारला एक विनंती आहे. गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये 30 ते 40% दरवाढ झाली. 30 ते 40% महागाई वाढली. प्रत्येक वस्तू, पेट्रोल 70 ते 100 झालं. शेतकऱ्याच्या वस्तूचा, धान्याचा भाव पण वाढवा ना. आमच्यासारख्या लोकांनाच एका दुसरा रुपये, तिसरा रुपये महाग पडणार आहे ना. आज गाड्यांसाठी रांग लावल्या लोकांनी, कारण 10% GST कमी झाला. माझ्या माहितीप्रमाणे गेल्या 2 दिवसामध्ये 40 का 42 हजार गाड्या बुकिंग झाल्या. स्वस्त झालं, महाग झालं, हा भाग सोडा. तो शेतकरी पिकवतोय म्हणून आपल्याला मिळतंय, हे विसरू नका. मला माहीत आहे शेती नाही परवडत, आम्ही केली आहे शेती, पण ते लोक करतायत, त्यावर आपलं पोट भरतंय.